प्रहार जनशक्ती पक्षानं पुन्हा एकदा आपले कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी सिद्ध केली आहे। 6 मे रोजी हजारो कार्यकर्त्यांचा संताजी धनाजी पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे। हे केवळ पुरस्कार नव्हते तर संघर्षाची आणि निष्ठेची पावती आहेत। अमरावतीत होणाऱ्या या भव्य विभागीय मेळाव्याला माजी आमदार बच्चू कडू स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना नवी दिशा आणि ऊर्जा देणार आहेत। प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे अमरावतीत मंगळवार दिनांक 6 मे रोजी दुपारी 2 वाजता सांस्कृतिक भवन येथे संताजी धनाजी पुरस्कार व विभागीय प्रहार कार्यकर्ता मेळावा अमरावती, यवतमाळ व वर्धा येथे येथील सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जे 25-30 वर्षापासून या पक्षासाठी योगदान देत आहेत, ज्यांनी रक्तदानाची चळवळ, आरोग्याची चळवळ ही आतापर्यंत 25-30 वर्षापासून जे जनसेवेच्या माध्यमातून पुढे नेली, त्या सर्व कार्यकर्त्यांचा तिथे जे महत्त्वाचे त्याचे काही 50-60 जे कार्यकर्त्याची कमिटी आहे, कोर कमिटी, त्याच्या काही परिवारासोबत त्याचा सन्मान करणार आहे। त्या सन्मानासोबत त्याचं मानधनही त्याला देणार आहे। त्याचे नाव अजूनपर्यंत हे आमच्यासमोर आले नाही, पक्षासमोर त्याची कोर कमिटी वेगळी आहे। पण हा भारतात या महाराष्ट्रात आणि या भारतात असा प्रथमच काही कार्यकर्त्याचं बाकीच्या ठिकाणी इलेक्शन झालं तर कार्यकर्त्याला मोजतसुद्धा नाही, पण इथे ज्या कार्यकर्त्यांचं ज्यांनी पक्षासाठी अहोरात्र मेहनत केली त्यांचा सन्मान हा प्रहार जनशक्ती पक्ष माननीय बच्चूभाऊ यांच्या संकल्पनेतून, यांच्या माध्यमातून, यांच्या नेतृत्वात होत आहे। आणि यामुळे या प्रोग्राममुळं सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश, नवीन ऊर्जा ही त्यांना पुढे काम करण्यासाठी होणार आहे। म्हणून हा कार्यक्रम हा प्रहारच्यासाठी अति महत्त्वाचा आहे। म्हणून सर्व जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातच हे कार्यक्रम विभागात चालू आहे। 6 तारखेला 2 वाजता सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे। हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सर्व हजर राहा, आमची आग्रहाची विनंती आहे। आणि या साक्षीदार हे हा प्रथमच हा मोठ्या प्रमाणात असा भव्य दिव्य कार्यक्रम हा होत आहे आणि याचे सर्व साक्षीदार व्हा असं मी अमरावतीकरांना आवाहन करतो। प्रहारचा कार्यकर्ता म्हणजे संघर्षाचा शिलेदार। आता त्याच्या त्यागाचा, मेहनतीचा आणि निष्ठेचा गौरव होतोय। संताजी धनाजी पुरस्कार स्वरूपानं 6 मेचा हा विभागीय मेळावा केवळ सन्मानाचा क्षण नाही तर नवीन संघर्षासाठी मिळालेली प्रेरणा ठरेल।